पाहूया नगर परिषद आणि पंचायतीसाठी कशा प्रकारे मोर्चे बांधणी सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। बारामती नगर परिषदेच्या कार्यालयात कार्यकर्त्यांचा गोंधळ। वेळ संपायच्या आधी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले, पण वेळ संपली। वेळ संपल्याने उमेदवारांना पोलिसांनी रोखलं। कार्यकर्ते आणि पोलिसांच्या शाब्दिक बाचाबाची। बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीत पुन्हा काकाविरुद्ध पुतण्या लढाई होण्याची शक्यता। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आमने सामने। सांगोला नगरपालिकेत माजी आमदार शहाजी बापून विरोधात सर्व पक्ष एकवटले। शिंदे सेनेविरोधात भाजप, शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी, उबाटा गटाची युती। भाजपचे सध्या सुरू असलेले राजकारण हे हिडीस, किळसवाणं, दहशतवादी आणि एखाद्या अबलेवर बलात्कार केल्याप्रमाणे असल्याची शहाजी बापूंची संतप्त टीका। अंबरनाथमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भाजपचं शक्ती प्रदर्शन। नगराध्यक्षपदासाठी तेजश्री करंजुले यांचा अर्ज। दुसरीकडे शिंदेच्या सेनेकडून मनीषा वाळेकर रिंगणात। परळगावात केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंची प्रतिष्ठा पणाला। भाजपमध्ये बंडखोरी। माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, तर रक्षा खडसेंच्या उपस्थितीत भाजपच्या श्यामल झांबरे यांचाही अध्यक्षपदासाठी अर्ज। येवला नगरपालिका निवडणुकीत अनोखी युती। शिंदेची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र। भुजबळांना धक्का देणारं हे समीकरण। शिवसेनेच्या रुपेश दराडेंना राष्ट्रवादीचा पाठिंबा, तर समीर भुजबळांनी केली भाजप राष्ट्रवादीच्या युतीची घोषणा। राष्ट्रवादीच्या राजेंद्र लोणारेंनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरला। भुसावळमध्ये वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे नगराध्यक्षपदाच्या रिंगणात। उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपकडून केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत भुसावळमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन। नाशिकच्या मनमाडमध्ये भाजप आणि शिंदेच्या सेनेची युती। भुजबळांना सुहास कांदेंचा धक्का। नुकतेच भाजपात प्रवेश केलेल्या गणेश धात्रकांच्या भूमिकेकडे लक्ष। नाशिकच्या भगूर नगर परिषदेसाठी भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र। शिंदेच्या सेनेकडून विजय करंजकरांचा शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल। शिवसेनेची अवहेलना करणाऱ्यांना ताकद दाखवून देऊ, करंजकरांना विश्वास।